विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला। मात्र आज विधान परिषद निवडणुकीवर वादाचा एक अंकही पाहायला मिळाला। निवडणुकीमध्ये हा कोणता वाद रंगला बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। ही दृश्य आहेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांची। विधानसभेत ते मतदानासाठी आले होते। तळोजा जेलमधून गणपत गायकवाड यांना पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतदानासाठी आणण्यात आलं। कोर्टानेच त्यांना मतदान करण्यासाठी विशेष परवानगी दिली होती। मात्र याच गणपत गायकवाड यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला। या संदर्भात काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांनाही पत्र लिहिलं। त्याचं कारण होतं आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार। गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता। त्यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्या केलेल्या गोळीबाराने मोठी खळबळ उडाली होती। यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते। जमिनीच्या वादातून ही घटना घडली होती। अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे। आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं। आणि आज गणपत गायकवाडांना जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे। निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे। आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीनं काम करतो हे स्पष्ट होतं। काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर ही तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली। त्यामुळे गणपत गायकवाडांना मतदान केंद्राच्या बाहेर वेटिंगवर राहावं लागलं। गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। गणपत गायकवाड मतदानासाठी जेलमधून येऊ शकतात, मात्र आपल्याला मतदान करू दिलं नसल्याची आठवण अनिल देशमुखांनी करून दिली आहे। म्हणजे आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आहे आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय आहे। अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडांना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे, आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे याच्यातनं सिद्ध होतं। तर कोर्टानेच गणपत गायकवाडांना मतदान करण्याची परवानगी दिल्याचा पलटवार भाजप आमदार संदीप धुर्वेंनी केलाय। विरोधकांचं काम आहे टीका करणे। काहीतरी असं असेल अनिल देशमुख आणि नवाब मलिक, काहीतरी त्यांच्या चुका असतील म्हणूनच कोर्टाने परमिशन दिली नाही, बरोबर आहे। आणि यांना परमिशन दिली हे कायद्यानुसारच झालेलं आहे। त्यांना भेटली नाही, यांना भेटली, आता बोलून काय फायदा। ती वेळ त्यावेळेची त्यांना निघून गेली। या गोष्टी त्यांनी वेलकम करायला पाहिजे। विरोधकांचं कामच आहे संशय निर्माण करणे, संभ्रम निर्माण करणे। जे काही ज्युडिशरीने निर्णय घेतला तो योग्यच घेतला असेल। मतदानावरून राजकारण रंगत असताना दुसरीकडे गणपत गायकवाडांना मात्र मतदान करण्याची परवानगी मिळाली आणि मतदान करून ते बाहेरही पडले। सीमा आढेसह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।